नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. माजी महापौर विजय अग्रवाल होणार स्थायी समिती सभापती. विरोधकांजवळ संख्याबळ नसल्याने पुन्हा काँग्रेसला धक्का बसणार. शहरात फक्त जठारपेठ चौकात अतिक्रमण असल्याचा देखावा खोटा. टिळक मार्गावरील अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अधोरेखित. केंद्राच्या धोरणाविरोधात शिवसेना रस्त्यावर, ज्यांच्यासाठी आंदोलन ते शेतकरी मात्र दूरच. अमेरिकेच्या कापूस आयात धोरणाचा केला निषेध. गुलाबी थंडी असलेल्या महिन्यात उन्हाळी चटक्यांचा त्रास. यंदा तर फेब्रुवारीमध्येच तापायला लागल्याची ओरड सुरू. यवतमाळ येथील दारूच्या धाडीचे कौतुक सर्वत्र सुरू, पण आरोपी फरार झाल्याने कारवाईबाबत चर्चांना उधाण. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिकेमध्ये विविध समित्यांच्या सभापती पदासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून आज उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्रे सादर करण्यात आली आहेत. केवळ स्थायी समितीसाठी शहर सुधार आणि काँग्रेसमध्ये चुरस असून ती देखील काँग्रेसचा पराभव अधोरेखित करणारी ठरणार आहे. अकोल्याच्या राजकारणातील चाणक्य म्हणून सुपरिचित आणि अकोला महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा केंद्रबिंदू असलेले विजय अग्रवाल पुन्हा एकदा स्थायी समिती सभापती म्हणून विराजमान होणार आहे. शहर सुधार आघाडीच्या वतीने आज विजय अग्रवाल यांनी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत महापौर, गटनेता आदींची उपस्थिती होती. तर काँग्रेसतर्फे स्थायी समिती सभापती पदासाठी मोहम्मद फजलू अब्दुल करीम यांनी देखील अर्ज दाखल केला असून काँग्रेस उमेदवारांच्या विजयाची शक्यता धूसर असल्याचे राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे. महिला व बालकल्याण सभापती पदासाठी आरती घोगलिया, पूर्व झोन सभापती पदासाठी रश्मी अवचार, पश्चिम झोन सभापती पदासाठी राजेश्वर धोटे, काँग्रेसच्या जैनन शेख इब्राहिम यांनी उत्तर झोन सभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. तर शहर सुधार समितीच्या वतीने दक्षिण झोन सभापतीसाठी पूजा गावंडे यांनी अर्ज दाखल केला आहे. शहर सुधार आघाडीच्या वतीने विविध समित्यांच्या सभापती पदासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले असून नामनिर्देशन प्रक्रियेमुळे महानगरपालिकेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापौर शारदा खेडकर, उपमहापौर अमोल गोगे, नगरविकास आघाडीचे सुनील मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रफिक सिद्दीकी, जयंत मसने आदी उपस्थित होते. अकोला शहरातील व्यापारी व्यावसायिकांनी पार्किंगसाठी असलेली जागा गिळंकृत केलेली दिसते. टिळक मार्गावरील हे दृश्य असून याकडे महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाने लक्ष देणे आवश्यक आहे. दुकानांच्या दर्शनी भागात साहित्य मांडले आहेत, परंतु त्यामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. याकडे लक्ष दिसून येत नाही. दुकानातील साहित्य बाहेर रॅकवर ठेवलेले दिसते, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची गैरसोय होते. याकडे लक्ष दिले जात नाही, हे दुर्दैव आहे. भर रस्त्यावर अशा प्रकारे विद्रूप चित्र निदर्शनास येते तरी यावर कारवाई केली जात नाही. तसेच संबंधितांना इशारा दिला जात नाही. याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हा विषय काही एका दिवसाचा नाही तर सातत्याने सुरू आहे. महापालिका यंत्रणा अतिक्रमण होते तेव्हा अशा गैरप्रकाराकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे. यामुळे या मार्गावरील अपघात वाढले असून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. रस्ते छोटे झाले असताना महापालिका फक्त जठारपेठ चौकावर का लक्ष केंद्रित करत आहे अशी विचारणा होत आहे. शहरातील अतिक्रमण काढताना सर्वच ठिकाणचे काढा. केवळ जठारपेठमध्ये अतिक्रमण आहे का इतरत्र अतिक्रमणास कोणाचा पाठिंबा आहे अशी विचारणा शहरात होत आहे. केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या कथित शेतकरी विरोधी कराराच्या निषेधार्थ आज अकोला आणि अकोट परिसरात शिवसेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे अनेक मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. शिवसेनेच्या वतीने मोहाळा फाटा, सावरा, आसेगाव फाटा, उमरा फाटा आणि देवरी फाटा यासारख्या विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. उबाठा गटाच्या शिवसेनेच्या वतीने दहीहंडा फाटा येथेही आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारने अमेरिकेसोबत केलेला शेतकरी विरोधी करार तत्काळ रद्द करावा.
महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली 17,000 रुपये प्रति हेक्टरी पीक विमा रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या आंदोलनामुळे अकोला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याची दखल घेत स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अमेरिकेसोबतचा करार रद्द केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून तापमानात सातत्याने वाढ होताना दिसत आहे आणि पश्चिम विदर्भात उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारी उन्हाची तीव्रता इतकी वाढलेली की लोकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम आता बाजारपेठांवरही दिसू लागला आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी पारंपरिक मातीच्या माठाची मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वाढत्या तापमानामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये इतर राज्यातून आणलेले सुंदर नक्षीदार माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत. आकर्षक रंग, देखणी नक्षी आणि वेगवेगळ्या आकाराचे हे माठ ग्राहकांना भुरळ घालत आहेत. थंड पाणी पिण्यासाठी मातीचे माठ आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आणि स्वस्त पर्याय मानले जातात. याच कारणामुळे लोक त्यांना अधिक पसंती देत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की फ्रीजचे थंड पाणी प्रत्येकासाठी सोयीचे किंवा आरोग्याला पोषक नसते, तर माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि चवीलाही चांगले लागते. व्यापाऱ्यांच्या मते गेल्या काही दिवसात माठांच्या विक्रीत चांगली वाढ झाली आहे आणि येणाऱ्या दिवसात जसजसा उन्हाळा वाढेल तसतशी मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मातीच्या भांड्यांचा व्यवसाय पुन्हा एकदा वेग धरताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी प्रश्नावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदार घमासान पाहायला मिळालं. आमदार अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर यांनी सरकारला थेट धारेवर धरत सोयाबीनला हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस देण्याची ठाम मागणी केली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आमदार मांगुळकर यांनी लक्षवेधीद्वारे जिल्ह्यातील गंभीर परिस्थिती सभागृहात मांडली. जानेवारी आणि फेब्रुवारी या 2 महिन्यात 38 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा मुद्दा उपस्थित करत संबंधित कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा आणि ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करावी अशी ही मागणी त्यांनी लावून धरली. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे साप विंचवाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूंकडे लक्ष वेधत शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, जीव वाचवा अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. याशिवाय कापूस आणि सोयाबीनला योग्य हमीभावासह हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस जाहीर करावा अशी मागणी करत घोषणांचा पाऊस नको, मदत थेट शेतकऱ्यांच्या पदरात पडली पाहिजे असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. शेतकरी प्रश्नांमुळे पुन्हा एकदा यवतमाळचा मुद्दा अधिवेशनात केंद्रस्थानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असून अद्यापपर्यंत त्यांच्यापर्यंत सरकारची कोणतीही मदत पोहोचलेली नाही. यासाठी आपण लक्ष देऊन त्या शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशी मी आपणास विनंती करतो. काल झालेल्या पावसामुळे आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टीमध्ये एवढी पिकांची हानी झाली आहे. गहू, हरभरा, ऊस सगळा झोपलेला आहे. त्यावर पंचनामे त्वरित करून त्यांना मोबदला देण्यात यावा ही मी आपणास विनंती करतो. वडिलांच्या निधनानंतरचे सर्व अंत्यविधी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन पार पाडत समाजासमोर आदर्श कुलट यांनी ठेवला आहे. अकोट तालुक्यातील पुंडा येथे झालेल्या या विधीत स्त्री पुरुष समानता, अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देण्यात आला. दशक्रियेच्या दिवशी महिलांना दूर ठेवण्याची प्रथा मोडीत काढत सर्व विधी घरातील महिलांनीच पार पाडले. दशक्रियेपासून ते 13वी पर्यंत 10 दिवस घरी संत तुकाराम यांच्या गाथेतील प्रबोधनात्मक अभंगाचे वाचन व श्रवण करण्यात आले. हिंदू परंपरेनुसार तिसऱ्या दिवशी राख व अस्थी नदीत विसर्जित केल्या जातात. मात्र कुलट यांनी चितेची राख आपल्या शेताच्या चारही बाजूंनी खड्डा करून टाकली. अस्थी शेतात पुरून त्या ठिकाणी फलवृक्ष लावण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. दशक्रियेच्या दिवशी सुतकातील व्यक्तींनी केस देण्याची प्रथा देखील कुलट कुटुंबाने टाळली. 2019 मध्ये आईच्या निधनावेळीही महिलांनी खांदा देत मुखाग्नी दिला होता. आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंत्यसंस्कार स्थळी प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. समाजातील अनावश्यक खर्च, अंधश्रद्धा आणि रूढी परंपरांना आळा घालण्यासाठी अशा परिवर्तनवादी कृतींची गरज असल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. कुलट कुटुंबांचा हा सामाजिक संदेश प्रेरणादायी ठरत आहे.
मृत्यूनंतर तर फारच चुकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक प्रकारचे तर मला तो पाखंड वाटतो. जसं माणसाचं मरण झाल्यानंतर 10 दिवस दशक्रियेपर्यंत दाढ्या वाळवणे, केस वाळवणे, त्यानं ते घरातली जी मंडळी असते ते आजारी सारखी दिसते. दशक्रियेच्या दिवशी घरातील व्यक्तींनी त्या मृत पावलेल्या व्यक्तीला केस देणे, त्याच ठिकाणी भात शिजवून कावळ्याची वाट पाहणे आणि तेरवीवर दशव्यावर भरमसाठ खर्च करणे, ह्या गोष्टी मला असं वाटते की चुकीच्या आहेत. हा जो कावळा आहे, जो पिंडाला शिवणारा, तो जर पिंडाला शिवला तर मरणारा हा पुण्यवान होता आणि जर तो आला नाही तर मरणारा हा पापी होता, असं परंपरेनुसार लोक सांगतात. परंतु हा कावळा कोण कुठला लागून जातो? मेलेल्या माणसाचं मोजमाप करणारा. त्याचनंतर ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, आपलं संगोपन केलं, शिक्षण केलं, आपल्याला जमीन जुमला दिला, घरदार दिलं, केवळ त्यांना डोक्याचे केस देऊन आपण त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकतो काय? मला असं वाटते आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होताच येत नाही. ऋण जन्मदात्यांचे कधी फिटत नसतात. म्हणून केस देऊन मोकळं न होता आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहणं हे मला आवडते. आणि समाजाच्या किंवा लोक काय म्हणतील याची तमा न बाळगता आपण काळानुसार या सगळ्या गोष्टीत बदल करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं मला वाटते. अकोला जिल्ह्यातील आदिवासी भागात नागरिक आपल्या उदरनिर्वाहासाठी आपला जीव धोक्यात ठेवून प्रवास करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. गावामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध नसल्याने हे नागरिक जीव मुठीत ठेवून आपल्या परिवारासह स्थलांतरित होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोट दर्यापूर मार्गावर अशाच एका 4चाकी वाहनातून काही गावकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचे दिसून आले. अकोट तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेच्या भागात बहुतांश पुनर्वसित आदिवासी समुदायांची गावे आहेत. या गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने हे गावकरी आपल्या परिवारासह शहराच्या दिशेने वाटचाल करतात. ग्रामीण भागात पिण्याचे पाण्याच्या समस्यासह मूलभूत सुविधा मिळत नसल्याने तसेच रोजगारांची संधी उपलब्ध नसल्याने सदरचे आदिवासी परिवार हे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना सदर परिवारातील नागरिक आपल्या घरातील संपूर्ण साहित्यासह आपल्या परिवाराला स्थलांतरित करीत उदरनिर्वाहाचे साधन शोधत असतात. अशातीलच एक प्रकार अकोला जिल्ह्यातील अकोट दर्यापूर मार्गावर पाहायला मिळाला आहे. एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक प्रवास करतानाचे हे चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरी करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून 4 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील विविध भागातून चोरी केलेल्या मोटारसायकलींचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेला ग्राम तोंडगाव येथे मोटारसायकल चोरी करणारा संशयित इसम असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तोंडगाव येथे सापळा रचला. दरम्यान पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पाठलाग करून त्याला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेला आरोपी तोंडगाव येथील आदर्श जीवन कांबळे असून त्याने श्रेयस गणेश पाचपिल्ले राहणार खामगाव जीनसोबत मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर दुसरा आरोपी श्रेयस याला काटा रोड परिसरातून अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींकडून शिरपूर, रिठत तसेच हिंगोली जिल्ह्यातील माडशेलू येथील चोरी केलेल्या मोटारसायकलींसह गुन्ह्यात वापरलेली एक मोटारसायकल असा एकूण 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही आरोपींना शिरपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून जिल्ह्यातील आणखी मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी आणि त्यांच्या पथकाने केली. राजापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शिशाबारजवळ एक इसमाचा खून झाल्याची माहिती प्राप्त झाल्याने पोलीस आयुक्तालयीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली होती. दोघांचे भांडण होऊन एका अज्ञात इसमाने गोपाल नगरातील शुभम किशोर ठाकरे याला धारधार शस्त्राने वार करून ठार केल्याची प्राथमिक माहिती होती. या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. दारू पिण्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गुन्ह्याबाबत माहिती घेतली.
गुन्ह्यातील आरोपीबाबत कोणतीही माहिती नसताना तत्काळ निष्पन्न करून आरोपी अनुप दीपकराव पांडे, हल्ली मुक्काम बावनकुळे यांचे घर स्वस्तिकनगर अमरावती याला स्वस्तिकनगर येथून त्यांच्या प्लॅटिनम गाडीसह ताब्यात घेतले. आरोपी व मृतकात दारू पिण्यावरून भांडण होऊन आरोपीने शुभमवर चाकूने हल्ला करून खून केल्याचे सांगितले. घटनेसंदर्भात राजापेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. आरोपीवर यापूर्वी तिवसा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी कारवाई केली. सोशल मीडियावर राडा आणि दहशत माजवण्यासाठी हातात घातक शस्त्रे घेऊन रील्स बनवणाऱ्या 2 तरुणांच्या मुसक्या अमरावती गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. शहरातील वडाडी गार्डन परिसरात ही कारवाई करण्यात आली. अमरावतीत गेल्या काही दिवसांपासून 2 तरुण हातात घातक शस्त्रे घेऊन रील्स बनवत होते आणि ती सोशल मीडियावर व्हायरल करत होते. या डॉनगिरीच्या व्हिडिओमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकारची गंभीर दखल घेत अमरावती शहर गुन्हे शाखेचे पथक त्या तरुणाचा शोध घेत होते. 25 फेब्रुवारी रोजी हे दोन्ही तरुण वडाडी गार्डन परिसरात पुन्हा शस्त्रासह रील्स बनवण्याची तयारी करत होते. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला आणि लोकेश राजेश वाटकर वय 19 राहणार दत्तवाडी आणि राम राजू तायडे वय 21 राहणार कुंभारवाडा या दोघांना रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक लोखंडी चाकू आणि एक स्टीलचा चायना चाकू जप्त केला आहे. या तरुणांवर फैजरपुरा पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता त्यांच्या रील्सच्या मागील इतर कनेक्शनचीही चौकशी करत आहेत. सोशल मीडियावर आपली वट निर्माण करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणे तरुणांना चांगलेच भोवले आहे. या कारवाईमुळे रील्सच्या नावाखाली दहशत पसरवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चाकू घेऊन फिरत असताना आम्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे क्राईम ब्रांचवाल्यांनी आम्हाला पकडलं आणि आम्हाला समजावून सांगितलं. आमची चूक आमच्या लक्षात आली. यानंतर आम्ही अशी चूक कधी करणार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या लालगुडा परिसरात बनावट देशी दारू निर्मितीचा मोठा कारखाना उघडकीस आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत ही कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी कुटुंबांसह फरार झाला आहे. तो फरार झाला की केला गेला असा प्रश्न विचारला जात आहे. गोपनीय माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाने स्मशानभूमीजवळ एका दुमजली घरावर छापा टाकला. घरातील लाकडी दिवाण आणि अलमारीत लपून ठेवलेल्या 99 मिलीच्या देशी दारूंच्या 36 प्लास्टिक बाटल्या जप्त करण्यात आल्या. या बाटल्यांवर रुपेश संत्रा ब्रँडचे बनावट स्टिकर्स लावण्यात आले होते. सुमारे 3000 निप साठवून ठेवण्यात आल्याचे आढळले. जप्त दारूची किंमत अंदाजे 1,62,000 रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घराशेजारील टिनाच्या शेडमधून रिकाम्या बाटल्या, झाकणं, प्लास्टिक ड्रम, 2 दुचाकी आणि 1 मोपेड असा सुमारे 2,73,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाई दरम्यान सूरज लोडे याला अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी श्याम मेश्राम हा कुटुंबासह फरार झाला आहे. पुढील तपास सुरू आहे. RRC न्यूज यवतमाळ. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. माजी महापौर विजय अग्रवाल होणार स्थायी समिती सभापती. विरोधकांजवळ संख्याबळ नसल्याने पुन्हा काँग्रेसला धक्का बसणार. शहरात फक्त जठारपेठ चौकात अतिक्रमण असल्याचा देखावा खोटा. टिळक मार्गावरील अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष अधोरेखित. केंद्राच्या धोरणाविरोधात शिवसेना रस्त्यावर, ज्यांच्यासाठी आंदोलन ते शेतकरी मात्र दूरच. अमेरिकेच्या कापूस आयात धोरणाचा केला निषेध. गुलाबी थंडी असलेल्या महिन्यात उन्हाळी चटक्यांचा त्रास. यंदा तर फेब्रुवारीमध्येच तापायला लागल्याची ओरड सुरू. यवतमाळ येथील दारूच्या धाडीचे कौतुक सर्वत्र सुरू. पण आरोपी फरार झाल्याने कारवाईबाबत चर्चांना उधाण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.